भारतभर टोल आहेत आणि या टोलवर अवैध वसुली केली जाते। ते हे वसुली कोण करते? जेव्हा गव्हर्नमेंटनं सांगितलं आहे का इंटरस्टेट बॉर्डरवर जेवढे टोल आहेत तिथं वसुली केल्या जात नाही, असा कोणताही गव्हर्नमेंटचा GR नसताना तिथं येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीकडून मेकॅनिकल पासच्या नावानं तिथं वसुली केल्या जाते। मी काल शिरपूर बॉर्डरला गेलो, याच्या पूर्वी सुद्धा मी तिथं गेलेलो आणि तिथं प्रत्येक ड्रायव्हरांनी तिथं गेल्यानंतर कंप्लेंट करतात की तिथं एक पास निघते, ते पास घेऊन ते RTO जिथं बसतात तिथं त्या खिडकीमध्ये जातात आणि तिथं त्यांना ते बॉर्डर क्रॉस करायसाठी पैसे घेतले जाते। त्याची किंमत 100 रुपयापासून 2,500 रुपयापर्यंत आहे। प्रत्येक स्टेटचे वेगवेगळे पैसे आहेत। तिथल्या सगळ्या गाडीतले ड्रायव्हर खाली उतरले आणि त्यांनी कंप्लेंट केलं त्यांच्या समोरच, परंतु RTO तो बिलकुल निरुत्तर होता, तो एक शब्द सुद्धा तिथं बोलला नाही। त्यांच्या हातामध्ये चिठ्ठ्या होत्या, काहीच्या हातामध्ये स्टॅम्प लागले होते, ते स्टॅम्प सुद्धा आम्ही घेतले आणि पकडून आणले तिथं। तो RTO मानायला तयार नव्हता की माझे स्टॅम्प आहेत, पण त्याच्याच केबिन मधून त्याच्याच टेबलावरून ते आम्ही स्टॅम्प उचलून आले। आमची सरकारला सुद्धा विनंती, आम्ही याच्यासाठी लेटर सुद्धा दिल्लीमध्ये दिल्यात, महाराष्ट्र सरकारला दिल्यात, कारण की यापूर्वी सुद्धा मी तिथं गेलो होतो आणि याचा पाठपुरावासाठी व्हिजिलन्स डिपार्टमेंटला सुद्धा तिथं दिलाय। आता सर्रासपणे तिथं वसुली चालू आहे। प्रश्नचिन्ह हा निर्माण होतो का याच्यामध्ये सामील कोण कोण आहेत? ते जे गुंड तिथं बसलेले होते ते पळाले आणि त्या ड्रायव्हर लोकांनी पूर्ण स्टेटमेंट दिले, ते सगळे रेकॉर्डेड आहेत आमच्याकडे, माझ्या फेसबुकलाच ते सगळे तुमचे स्टेटमेंट मिळतील। गुंडे आल्याबरोबर अंगावर सगळे चढायला लागले। या गोष्टीची सखोल चौकशी व्हावी म्हणून आज आम्ही तुमच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत आहोत आणि याची कंप्लेंट सुद्धा आम्ही मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, आमचे रोड ट्रान्सफर मिनिस्टर गडकरी साहेब यांना सुद्धा, आणि काल ACB आहे त्यांच्या सुद्धा इन्स्पेक्टरची बोलणी झाली आहे आणि त्यांनी सुद्धा म्हटलं की या गोष्टीची आम्ही दखल घेऊ आणि